आलं का भैया, दुसऱ्यांदा तुमचा विजय होतो. या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आता श्रेय देता? नाही, आदरणीय प्रामाणिकता, एकनिष्ठतेला मोठे साहेबांनी तिकीट दिलं. सर्वसामान्य सगळे मित्रपक्ष सोबत होते आणि माझ्या विजयामध्ये मनोजदादा जरांगे पाटीलचा सुद्धा आशीर्वाद आहे. ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोललो होतो, सर्व समाजाचे लोक, एक तर मी कोणत्या फ्रेममध्ये जात बसत नाही, पण तो आशीर्वाद तो मला आणि सर्वसामान्य लोकांनी, मतदारांनी मला निवडलं. जर परिस्थिती पाहता 6 ते 7 उमेदवार आणि तुम्हाला घेरलं होतं. काका पुतणेही तुमच्यासाठी चुलत भाऊ तुमच्या विरोधात उतरलेले होते. ह्या विजयाकडे कसं पाहता तुम्ही? कशा सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडे मी लक्षच दिलं. या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं रस्त्यावर लोकांपर्यंत, शेवटच्या पर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा, एकीकडं समोर एवढी मोठी ताकद असतात आणि आम्ही सर्वजण इथे उभे आहेत, सगळे तरुण मुलं आहोत आणि मॅनेजमेंटचं जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही. त्यामुळं हा विजय आमच्या सर्वांचा, लोकांचा विजय. आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे? शरद पवार साहेबांना कधी भेटायला तुम्ही जाता? मी पवार साहेबांना उद्या भेटायला जाणार आहे. जरांगीदादा पाटीललाही भेटणार आहे आणि नोमामी साहेबांना सुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर भेटणार. लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती होती. मात्र मराठवाड्याचा जर विचार केला, लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला. मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही. विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी ही पिछाडीवर गेलेली आहे. तुमची सीट वगळता 5च्या 5 सीट तुम्ही गमावून बसला. काय गणित माझ्या लक्षात आलं नाही. ज्या सीट एकदम कन्फर्म होतील आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये उत्साह होता, म्हणजे मोठ्या साहेबांच्या सभेला लाखोंची गर्दी आणि अचानक काय नेमकं झालं, काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकी घेत नाही, ह्याच्यावरती बोलणं उचित. ओके.